तुपेवाडीच्या ग्राम रोजगार सहाय्यकावरील कारवाई रद्द करा. संघटनेचा इशारा. जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू. नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज. बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी येथील ग्राम रोजगार सहाय्यकावर झालेल्या कथित नियमबाह्य कारवाईविरोधात जालना जिल्हा ग्राम रोजगार सहाय्यक संघटना आक्रमक झाली आहे. या कारवाईचा निषेध करत जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. तुपेवाडी तालुका बदनापूर येथील ग्राम रोजगार सहाय्यक देवीदास सोमला चव्हाण यांच्यावर ग्रामसेवक आणि सरपंच यांनी केलेली कारवाई नियमबाह्य व अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. देवीदास चव्हाणला न्याय भेटलाच पाहिजे. जिंदाबाद जिंदाबाद देवीदास चव्हाणला न्याय भेटलाच पाहिजे. आज जिल्हा परिषद कार्यालय जालना येथे ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी येथील ग्राम रोजगार सहाय्यक देवीदास सोमला चव्हाण यांना 3 नोटीस नियमानुसार न देता त्यांना डायरेक्ट पदावरून कमी करण्यात आले आहे. हे करण्याचा अधिकार नसताना सुद्धा त्यांना कामावरून कमी करून दुसऱ्या रोजगार सहाय्यकाची निवड करण्यात आली, ती पण नियमबाह्य करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही. नाव सुनील सांडूजी डोळसे, ग्राम रोजगार सहाय्यक संघटना, जिल्हा अध्यक्ष, जालना.